क्रिकेट बघायला पाहिजे गाड्या माती दगड माणूस सापडते माणूस सापडते गाडी सापडते माणूस पुढे गेला असेल ते कारण पहिले दुसरी दोन पुढे काढली तुम्ही मेघाली कुठली ती हिथच गाडीवरनं केल्यावर रात्री वाहून गेले इथून पोरगा पण आणि गाडी पण गेले ते कदमाचा पोरगा आहे कोणता आधी गाडी गाडी निघली गाडी सापडते पुलाचं काम टिकलई पुलाचं काम त्यांनी ह्याच पद्धतीनं केलं होतं पण आम्ही तिथं तक्रार करून JCB आणून आम्ही स्वतः ते नळ्या काढून टाकल्या आणि नंतर मग तो लेवलमध्ये करून दिला आणि हिथं वारंवार त्याला सांगून सुद्धा त्यानं ह्याची दखल न घेतल्यामुळं आज हा झालेला जो घटना ही जी झालेली घटना जी आहे ही घटना केवळ त्यांच्या चुकीमुळं झाली आहे आणि त्याच्यावरती त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची गावकऱ्यातर्फे त्यांना विनंती आहे. कोण इंजिनियर आणि ठेकेदार बदलले ते सध्या ठेकेदार मंटाळकर आहेत आणि आता सध्या मोहोळे म्हणून इंजिनियर आहेत. याच्या अगोदरचे उंबरजे म्हणून होते. उंबरजेंच्या काळामध्ये हे प्लॅन एस्टिमेटचं हे ते सगळं पूर्ण काम झालेलं होतं आणि त्यांच्या चुकीमुळं आज आम्हाला ही वेळ बघायची पाळी आली आहे. 3 वर्षापासून प्रशासनाला याची दखल घ्या म्हणून आम्ही गावकऱ्याच्या वतीने निवेदन दिलं. आम्ही संबंधित अधिकाऱ्याला पण बोलणं झालं होतं परंतु त्यांनी दखल घेतली नाही. ही सदरी जी घटना घडली आहे त्याला जबाबदार संबंधित अधिकारी व ठेकेदार आहे. आमच्या गावच्या वतीने अशी मागणी आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व संबंधिताला न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे. कारण त्यांचे वडीलसुद्धा सध्या आयात नाही. त्यांच्या आईवर त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा म्हणजे शोककळा पसरलेला आहे आणि गावावर पण पसरला आहे. त्यामुळं गावाला अनेक नंतर परत काय अशी दुर्घटना घडू नये म्हणून याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे गावच्या वतीने. 9:30 वाजल्यापासून पावसाला सुरुवात चालू झाली आणि रात्रभर पाऊस चालू होता आणि उळ्याकडून कासेगावला येणारे 3 जण ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन वानकर आणि महादेव रेड्डी हे 3 येत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं ते प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी 2 जण वानकर व रेड्डी वाचले आणि आपले ज्ञानेश्वर संभाजी कदम हे सध्या बेपत्ता आहेत. त्यांचा शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे. खरं तर
हा कॉजवे पूल हा खूप कासेगावसाठी धोकादायक ठरतोय. 2 वर्षापासून या कॉजवे पुलाचं काम चालू आहे. 17 कोटीचा निधी असला तरी ठेकेदारानं या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि हा काम रखडलेला आहे. त्याच्यामुळं जिल्हा प्रशासनानं कुठेतरी दखल घेऊन हा पूल उंचवण्याची गरज या कासेगावला आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे. आणि येणाऱ्या काळात अशा दुर्घटना होण्यापासून वाचण्यासाठी या पुलाची उंची निश्चितच वाढली पाहिजे ही अपेक्षा गावकऱ्यांकडून आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी, NDRFचे जवान आहेत या ठिकाणी, पोलीस निरीक्षक आमचे नामदेव शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे त्यांची टीम या ठिकाणी आहे. तलाठी साहेब, मंडळ अधिकारी यांचं या ठिकाणी आता आगमन झालेलं आहे. आतापर्यंत काय सापडलं का पाण्यात वगैरे? त्यांची गाडी आहे त्या बेपत्ता आहेत. ज्ञानेश्वर संभाजी कदम यांची गाडी आता आढळलेली आहे, पण त्यांचा अजून तपास या ठिकाणी लागलेला नाही.